हॅलो एव्हरीवन, मी आहे रोशनी. सो आजची आपली रेसिपी आहे रवा आप्पे रेसिपी. सो ही एकदमच इन्स्टंट आणि क्विक बनणारी रेसिपी आहे. सो आपण ही ब्रेकफास्टसाठी जर काही आपल्या घरात नसेल अवेलेबल तर ही रेसिपी एकदम अगदीच 10 मिनटात होईल अशी रेसिपी आहे. किंवा मुलांनासुद्धा आपण टिफिनला ही रेसिपी देऊ शकतो. सो लेट्स स्टार्ट. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी मी दही घेतली आहे आणि त्यात मी हळूहळू पाणी टाकते आहे. आपल्याला एकच प्रमाण ठेवायचं आहे. मीन्स आपण मेजरमेंटसाठीची जी घेणार आहे ती वाटी एकच ठेवायची. त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण सगळं घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक छोटा साईजचा कांदा घेतला आहे आणि एक गाजर घेतला आहे. तुम्ही जर पाहिलं तर नुसतं रवा आणि दही टाकूनसुद्धा डायरेक्ट आप्पे बनवायला टाकलं तरी चालेल. पण त्यात जर आपण थोडेसे असे व्हेजीस ॲड केले तर मग त्याला एक छान चव पण येते आणि थोडंसं असं पोट भरल्यासारखं पण राहतं. सो मुलांसाठी ही रेसिपी खूपच छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो गाजर कट करायच्या आधी गाजरवरचं आपण साल काढून घ्यायची आहे. मग गाजर पण कट करून आपण चॉपरमध्ये टाकायचं आहे. मी हे चॉपरमध्ये याच्यामुळे घेतलं कारण चॉपरमध्ये आपल्याला खूप छान कांदा, टोमॅटो, गाजर हे खूप छान बारीक करता येतात आणि आपल्याला हे खूपच जास्त बारीक करायचं आहे आप्याच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी. त्यामुळे मी हे चॉपरमध्ये कट केलं आहे. आणि इथे मी हाफ टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे शिमला मिर्च पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. बट माझ्याकडे ती आता अवेलेबल नव्हते शिमला मिर्च, सो मी नाही ॲड केली. तुम्ही ॲड करू शकता, ते ऑप्शनल आहे. आता इथे चॉपरमध्ये मी चॉप करायला घेते. सो इथे सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. किंवा तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी ते नक्की ट्राय करेन. सो इथे जे बॅटर आपण रेडी केलं होतं रवा आणि दहीचं, त्यामध्ये मी हे व्हेजीस टाकलेले आहेत. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं वाटीमध्ये थोडंसं पाणी उरलं होतं माझं, तेवढं मी ॲड केलं. जर आपल्याला गरज असली तरच पाणी ॲड करायचं आहे. सो इथे मला 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी पाणी लागले आहे. आता याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची ॲड करते आहे बारीक चिरून. तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. बट इथे हे आप्पे माझ्या मुलीला खूप आवडतात. ती लहान आहे, ती जास्त तिखट खात नाही. त्यामुळे मी इथे मिरची कमीच टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त पण टाकू शकता. सो इथे हे मी 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं. तुम्हाला वाटलं जर घाई असेल तर तुम्ही हे लगेचसुद्धा करू शकता. सो आता याच्यात मी मीठ ॲड केलं आहे. चांगलं मिक्स करून घेते मी. त्यानंतर याच्यात एक अगदी छोटंसं पिंच ऑफ सोडा ॲड केला आहे मी. त्याच्यावरून थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घेते आहे. 1 टेबलस्पून पाणी ॲड केलं आहे मी इथे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही व्हिडिओ बघता बघता जरी रेसिपीला सुरुवात केली ना तरी लगेच होईल तुमची. हे आप्पे माझ्या घरात फार आवडतात. ब्रेकफास्टसाठी अगदी चांगले आहेत आणि पौष्टिक आहेत. सो इथे आप्पा पात्राला मी तेल लावून घेत आहे. हे आप्पे पात्र नॉनस्टिक असतं त्यामुळे त्याला जास्त तेल लागत नाही. अगदी थोडं थोडं मी फक्त तेल लावून घेत आहे ब्रशने. आता 1-1 स्पून करून त्यात मी हे आप्पे टाकणार आहेत. अशा प्रकारे सगळे आप्पे टाकायचे आहेत. आता 1 वाटीमध्ये जवळपास 15 to 16 आप्पे इझिली होतात. आता हे आप्पे माझ्या मुलीच्या टिफिनला मी नेहमी करत असते. तिला फार आवडतात. आप्पे तुम्ही हे शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा नुसतं सॉससोबत खाल्ले तरी फार छान लागतात. आता इथे मी कवर ठेवला आहे. कवर हे आपल्याला जास्त काही 2 ते 5 मिनटं ठेवायचं आहे फक्त. गॅस हा मीडियम टू लो
ठेवायचा आहे. आता इथून खालची बाजू आपली एकदम छान भाजली गेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये. आता एक एक करून आपल्याला असे आप्पे पलटायचे आहेत. मी हे 2 स्पूनच्या सहाय्याने असे पलटत आहे. असे सगळे आप्पे पलटून घ्यायचे आणि परत वरतून कवर ठेवून द्यायचं. त्याने काय होईल, आता खालची बाजू पण छान भाजली जाईल. आता एक एक करून सगळे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आपले आप्पे रेडी आहेत सर्वसाठी. तुम्ही बघू शकता, मी एक आप्पास तुम्हाला असं खोलून दाखवते बघा. आतून कलर पण एकदम छान आला आहे. सगळं